नमस्कार मंडळी, मी आता इले कामावरसून तर आईन बघायचं साफसफाई केलं ना तुमका दाखवत. तो कोपरं तडेचं पूर्ण साफ झालं, तडेचं पलीकडचं झालं साफ. आता हे कोपरं साफ करूच होतो ना, पूर्ण कराड काढल्यान बिमली म्हणतात ते का, ती बिमली पूर्ण काढून टाकल्यान. असं मिरचीची झाडं असतात ती कोपरीची दुसरीकडे लावची आहेत. ही सगळी बिमली असा ना, ही बिमली काढल्यान कोपरं बघा स्वच्छ केलं अगदी. कारण उद्या ट्रॅक्टर दिलो नांगरूक तर नांगरून घेऊचा त्याच्यासाठी. आणि हैसर असं तो वांगी, ही वांगी असं कुपळून ना त्या वांग्यात लावची असतात थैसर. त्या ही वांगी असत ना, ही वांगी सगळी ती कोपरून त्या वांग्यात लावची असत थैसर. आणि हे कोपरं मोकळं करून ह्याच्यात तरवो पेरूचो असा. 4 कोपऱ्यांका पुरा असं तरवो पेरायचो सर. आणि त्याच्यानंतर हडे तुमका दाखवतोय. आईंना सकाळच्या सत्रात मुळ्याची बिया पेरल्यानात आणि लाल भाजी ते बारीक बारीक तुमका दिसता. लाल भाजी इल्लली हा, बारीक बारीक बघा, लाल 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 दिसता ती बघा. पावसानं काळोख केले ना, वांगी लावपर्यंत पाऊस नाही आलो तरी बरा होईत. कारण क्लायमेट खूपच बदलून टाकले ना पावसान. त्याचेच दिवस असतात सध्या. तरी पण जरा वांगी लावू देता की नाही ती बघूया. वांगी लावून टाकूया. तो त्याच्या आधी जाऊन चाय पिऊया बरी, मग येऊया परत पळतात. चला तर मग. तर मित्रांनो, चहा पिऊन वगैरे झाली आणि आता आम्ही लोक पळड्यात. तर पळड्यात काम करूच असं त्याच्यासाठी. त्याचा ह्या कराड जाळूचा भुसो आणलोय बघा, लाकडाचा भुसो. आणि आता ही वांगी आपल्या काढूची आहेत ती. ही वांगी तिकडे लावची आहेत. कालची ओळी बघा, कालची ओळी हडे असत. आणि ही वांगी ही बघा इसून सुरू झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 20 30च्या बाहेर आहेत. तितकी तडे लाव. चला तर मग. तर मित्रांनो, आईन झाल्यानं कुपरूनच काढ, कुपरून पटापट येतली. आणि आपली खोरा गावून काढी होते, कारण उगाच पळत मोडा बिडाक नको म्हणून. तर ही कुपरून काढली होती बघा. बघा असे डबरे मारलेले होते. याच्यात आमका ती वांगी लावची होत. मित्रांनो, वांगी लावून सुरुवात केलो. हे डबरे पाडून घेतले. थोडी वांगी काकी दिली. आता ही वांगी लावतलो. आता खत घालूचं नाही, खत थोड्या दिवसांनी घालतलो. आता थोडी पाणी जिती झाली का मग खत घालू का. आता घालता नाही आणि भर देऊ की परत. थोडे उंच करा खाली मुळाक बघा. आणि मिरची आहेत त्या साईडीन. तर हे आता नवीन वांगी लावली. 1 2 3 थोडी झाडं दिल्यामुळे थोडी झाड थोडीच रोवली. आता अजून थोडे हैसर डबरे पाडू काही. तर चला तर मित्रांनो, हे बघा हैसर पण डबरे मारून घेतले. आता आहे ते सला तरी तुमका अजून एक दाखवतं. हैसर ना पालक भाजी असताना त्याचं बी रुजलं आहे बघा. पालक आणि असं लाल भाजी बघा. सगळी ही लाल भाजी सगळी के गवार म्हणतात ना. ही चिटक्याची झाडं बारीक दिसतात ती लाईनीत सगळी. आणि ही मोठी दिसतात ही सगळी वांगीची हडा. वांगी लागली तुमका दाखवते बघ. थोडी वांगी देऊन टाकली आता. आणि ही बाकीची लागली. आणि चिटकीची झाडं खाली रवली ती. आता त्यांना आडूच झालं होतं, उपयोग काय नाही. असं प्लांटेशन चालू आहे बघ आईच्या हातनं. तर मित्रांनो, पहिली आधी
वांगी लावून झाली. आता ही मिरच्या काढूची होती, सगळे मिरचीची झाडं होती. ही बघा मिरची लागली आहेत बारीक बारीक. मिरची काढून घेतलेले मिरचीची झाडं आपल्याला आता असं लावची असतात सगळे. ह्याच्या बाजू ही मिरचीची झाडं आहेत. आई तसं काम करतात. ती वांग्याची झाडं आहेत तसं पलीकडे. तर चला तर मग मारून घेतले. ह्याच्यात मिरचीची रोपा लावची होती बघा. हैसर असत सगळे मिरची. मित्रांनो आई मिरचीची झाडं लावत आहे बघा. अजून डबल 2 लाईनी मारूची असत कारण अजून थोडी रोपा असत. गावठी मिरचीची रोपा. मिरची तुमका बघूची येते बघा. हे गावठी मिरची एकदम लाल तिखट मिरची हा गावठी मिरची. ही लाईनीत तुमका अशी बघा लाईनीत तुमका दिसतात ना अशी अशी लावू पुढे पुढे. तर मित्रांनो दुसरी लाईनी बघा मिरच्यांची. थंय जुनी मिरच्या जसं म्हणजे जाग्यावरच होते ते आणि ह्यासाठी लावले ते तडचे त्या दुसऱ्या कोपऱ्यातले काढून हडे लावले ते. ही लाईन एक आणि सरी दुसरी लावची आहे ती. 2 लाईनी झालेल्या आहेत मिरचीचे. सर हे जुने मिरची आहे बघा. हे सर मित्रांनो हे बघा सगळं कोपरं आईन साफ केल्यान तो. आणि त्याच्यावर तुमका आता वालीची रोपा दाखवतं. ही असत वालीची रोपा. ही रोपा आता लाव काही त्याच्यामुळे वाली गावतली आपल्या श्रावणात तुझ्या. आणि ही असत बारकी बारकी दोडक्याची बिये पडन दोडक्याची रोपा येईल ती बघा. किती नाजूक होती. वायात जरा मोठी झाली का मग लावायची. बारीक घ्या बघा चवळेचं रोप. चवळ्याचे पालो करतं. चवळ्याच्या पाल्याची भाजी आणि चवळी आपली चवळी म्हणतात ती ती चवळ्याची उसळ सांबरा सगळा करतात. तर मित्रांनो आता आपल्या गावचा माणगावा वांगी वगैरे लावून झालेली असत. तर आता तुमका दाखवते पाऊस भरलो बघा. पाऊस भरला रेनकोट वगैरे काय नव्हतं आहे ना तरी पण आपण जाऊन येऊ का पटकन. 6-7 किलोमीटर आहे माणगाव. तर चला तर मग आता गाडी काढूया आणि जाऊया माणगाव मेडिसिन आणूक. असं आपली शाळेत आमचं दादा काम करतात. हे सर मी पाणी देऊ गेलेलं आहे दादा. तर ही आमची शाळा असा हे पूर्ण बघा. आणि या साईड एक शाळेचं काम चालू असा. हे वर्ग होते 9वी 8वी 9वीचे 5वीचे वर्ग होतो शेवटचं. तर असं काम चालू असा आणि हे सगळे दादा काम करताय बघा. तर ही आमची मस्तपैकी शांतपैकी शाळा असा. वसुली हायस्कूल म्हणतात एका. अप्रतिम शाळा होती पहिल्यांदा. आता जरा डागडुजी करून नंतर काही चेंजेस केले नाही. मस्त त्या साईडिंग माड होते तिकडे ग्राउंड होता. वरती परत ग्राउंड आहे इकडे. तर मित्रांनो आता चाललं आहे मी माणगावला. चला तर मग आमचं गाडी चालवणार एकदम सेफ्टी गाडी चालवता. गाडी माणसा गोव्यासून दाखवता. मित्रांनो पावसाचं वातावरण सुरू झालेला. बारीक बारीक पाऊस पडता. ऊन पण लागता. आपल्या माणगावमध्ये साधारण 2-3 मिनिटात मेडिसिन घेऊन झाले की परत मित्रांनो घरात. मित्रांनो आता माणगाव बाजार येलो आणि आपल्याला आता पाऊस सुरू झालेला असा. थोडा विचार करताना पण बरा वाटता. ऊनही पडता पाऊसही पडता. आपल्या इथं राईडला जाता ट्रॅफिक जाम हळे जाता हळे जाता. येता गाडी येता. तर मित्रांनो माणगाव बाजार जरा पुढे राहिलो. हळसून यांची सगळी दुकानं सुरू झाली. इकडे पोलीस स्टेशन आहे माणगावचा. समोर दिसतं तर पोलीस स्टेशन ग्रामपंचायत पण आहे सर. आणि समोर देखील दिसतं हे पाटिकेला मेडिकल. गाडी परतली आपल्या पुढे जाऊतला या बाजारात. तर सर ग्रामपंचायत असं आहे बघा. ग्रामपंचायतच्या बाजूकच आहे सर ना. ट्रॅक्टर होतं त्याच्यामुळे कळाक नाही पटकन. मेडिकलमध्ये श्री दत्त मेडिकल. तर मित्रांनो कॅट फूड घेऊन झाला. मेडिसिन घेऊन झाले. तर आता आपल्या एकदा दूध पिशी घ्यायची असा. तर किराणा मला घेऊन द्या दूध पिशी घ्यायची आपल्याक. कॅट फूड डाबांचं मेडिसिन आणि कॅट फूड आणि सोबत दूध पिशी घेतली. आता आम्ही चाललो घरात. पाऊस चांगलं नाही पुढे.